12 एप्रिलला संगीत क्षेत्रातला हिरा हरपला जेव्हा ज्येष्ठ गायिका आशाताईंनी जगाचा निरोप घेतला. 13 एप्रिल रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. देश अजूनही त्या धक्क्यातून सावरला नसताना अंत्यविधी होऊन 72 तास पूर्णही झाले नाहीत की तेवढ्यात या प्रकरणाचं एक नवीनच सत्य समोर आलंय, ज्याने संपूर्ण देशाची झोप उडवली आहे. आशाताईंच्या मृत्यूचे खरं कारण भलतंच निघालं. जेव्हा त्यांच्या मुलाने मीडियासमोर येऊन अशी माहिती दिली तेव्हा संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर त्यांचं हे जे नवीन रहस्य उघड झालंय त्याने सगळीकडे चर्चा सुरू झाली. 13 एप्रिल रोजी आशाताईंचा अंत्यविधी पार पडला. तिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मोठे नेते, कलाकार उपस्थित होते. सगळीकडे श्रद्धांजली वाहिली जात होती. पण सोशल मीडियावर एकच चर्चा होती की त्यांचा मृत्यू कसा झाला. कारण जेव्हा त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं तेव्हा त्यांच्या नातीने मीडियाला सांगितलं होतं की आजी लवकरच बऱ्या होणार आहेत. ॲडमिट केल्यानंतर अचानक त्या रात्री असं काहीतरी झालं की दुसऱ्या दिवशी थेट त्यांचा अंत्य झाल्याची बातमी समोर आली. याच्यावर संशय लोकांना येत होता कारण की त्यांच्या मागे मोठी संपत्ती होती. त्या संपत्तीचा आकडा जेव्हा समोर आला तेव्हा संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय. मग खरंच हा नैसर्गिक अंत होता की याच्या मागे दुसराच काहीतरी होतं? कारण की आशाताईंचा इतिहास पाहिला तर त्यांनी 2 लग्न केली होती आणि त्यांची कारकीर्द ही बऱ्याच वेळा वादग्रस्त राहिली. याच्या चर्चाही झाल्या होत्या. ही सगळी चर्चा होत असतानाच, सगळे दुःखात असताना आशाताईंची शेवटची पोस्ट व्हायरल झाली. त्या पोस्टमध्ये त्यांनी मृत्यूची आधीच चाहूल लागल्याची माहिती देणारी एक पोस्ट होती आणि ज्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं. आता एकच प्रश्न आहे की खरंच त्या मृत्यूचे कारण काय होतं? त्या रात्री हॉस्पिटलमध्ये काय झालं? त्यांना मृत्यू दिसला होता का? त्यांचा शेवटचा फोटो देखील व्हायरल झालेला आहे. मग काय होतं त्यांच्या त्या शेवटच्या पोस्टमध्ये? कोण काय लपवत आहे? त्यांच्या संपत्तीचा आकडा किती आहे आणि त्याचा वारसदार आता कोण असणार? डॉक्टरांनी नेमकं काय कारण सांगितलं? चला जाणून घेऊया आजच्या या विशेष बातमीमध्ये. या प्रकरणाची खरी सुरुवात होते 11 एप्रिलच्या त्या संध्याकाळी. आशाताईंना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्याने त्यांना घाईघाईत दवाखान्यात नेण्यात आलं. 92 वर्षांचं वय असल्याने सगळीकडे काळजीचं वातावरण होतंच. पण त्यांची नात जनाई भोसले हिने कॅमेरासमोर येत सगळ्यांना धीर दिला होता. ती म्हणाली होती, आजींना आता शुद्ध आली आहे, त्या उपचारांना साथ देत आहेत आणि लवकरच ते आपल्या घरी येतील. पण जरा विचार करा, जर स्वतः नात सांगत होती की त्या घरी येतील तर मग अचानक पहाटेच्या त्या अंधारात असं काय विपरीत घडलं की डॉक्टरांनाही आपले हात टेकावे लागले? खरंच त्यांच्या मरणाचं खरं कारण काय होतं? त्यांना काळाचा इशारा मिळाला होता का की यामागे घरातला काही वाद कारणीभूत होता? खरं तर हॉस्पिटलच्या त्या बंद खोलीत काहीतरी असं घडत होतं जे जगापासून मुद्दाम लपवून ठेवलं गेलं. मध्यरात्रीच्या दरम्यान अचानक डॉक्टरांची पळापळ कमालीची वाढली. ज्या आशाताई काही तासांपूर्वी नीट होत्या त्यांच्या प्रकृतीत अचानक इतकी भयंकर घसरण झालीच कशी? निधनानंतर जे फोटो बाहेर आले त्यामध्ये त्या व्हेंटिलेटरवर अगदी असहाय्य अवस्थेत दिसत आहेत. सामान्य लोक विचारत आहेत की जर त्या बऱ्या होणार होत्या तर मग त्या फोटोत इतका वेदनादायी संघर्ष का दिसतोय? काय त्या रात्री त्यांना कशाची तरी भीती सतावत होती? हे गूढ उकळण्यासाठी आपल्याला आशाताईंच्या आयुष्यातील काही जुनी आणि दुःखद पानं चाळून पाहावी लागतील. त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे नुसती गाणी नव्हती, तर ते एक मोठं धर्मयुद्ध होतं. अवघ्या 16व्या वर्षी केलेलं ते बंडखोर लग्न, सासरचा झालेला प्रचंड जाच आणि गरोदर असतानाच घराबाहेर काढलं जाणं, त्यानंतर लता दीदींसोबत असलेले त्यांचे अनेक वर्षांचे अबोल नाते. यशाच्या टोकावर असूनही वैयक्तिक आयुष्यात त्यांना कधीच खरं समाधान मिळालं नाही. 2012 मध्ये त्यांची लेक वर्षा आणि 2015 मध्ये थोरला मुलगा हेमंत अशा 2 जवान मुलांचे मृतदेह त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. एका मातेसाठी यापेक्षा दुसरं काळजाला चिरणारं दुःख काय असू शकतं? काय याच जुन्या जखमा आणि घरातील अंतर्गत ताण त्यांच्या निधनाचं पडद्यामागचं कारण ठरलं? आता सगळ्यात मोठी गोष्ट ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती की नक्की डॉक्टर काय म्हणत आहेत. डॉक्टरांनी नेमकं काय कारण सांगितलंय? आता खरं सांगायचं तर डॉक्टरांनी जे कारण दिलं होतं ते त्याच दिवशी दिलं होतं ज्या दिवशी त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी आली होती. आता डॉक्टरांकडून जेव्हा सांगण्यात आलं की त्यांना दम लागण्याचा त्रास होता, फुफ्फुसामध्ये एका प्रकारचा बिघाड होता आणि त्यामुळेच त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी एक असं कारण दिलं की ज्यामुळे सामान्य लोकांमध्ये मोठी चर्चा पाहायला मिळाली. आता खरं तर या घटनेला जवळपास 48 तास उलटून गेले आहेत. पण यामध्ये इतकी चर्चा का होतीये? कारण की ते गुपित दडले त्यांच्या एका पोस्टमध्ये. कारण की त्यांना मृत्यू आधीच जाणवला होता. मग त्यांना कल्पना आली होती का त्या रात्री काय होणार? हा प्रश्न तिथे आजही तसाच उभा आहे. मग आता मुख्य मुद्दा असा येतो जेव्हा एखाद्या दिग्गज व्यक्तीचं निधन होत असतं. कारण की असा एखादा माणूस जो खूप प्रसिद्ध असतो, ज्याच्याकडे संपत्ती आणि पैसा अफाट असतो, मग त्याच्या मालमत्तेच्या वाटणीवरून बऱ्याच वेळा असे गंभीर संशय निर्माण होतात. आता सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे, ज्याच्याकडे आपण वळतोय
तो म्हणजे त्यांच्या संपत्तीचा. आता डॉक्टरांनी जे मृत्यूचं अधिकृत कारण समोर आणलंय ते आहे मल्टी ऑर्गन फेलियर, म्हणजे शरीराचे महत्त्वाचे अवयव काम करेनासे झाले होते, पूर्ण निकामी झाले होते, असं मेडिकल भाषेत सांगितलं गेलंय. आता हे कारण तर लोकांना आधीपासूनच ठाऊक होतं, पण त्यांची ती अफाट संपत्ती, तो मोठा इतिहास आणि ती शेवटची पोस्ट, यामुळे लोकांच्या मनात शंकांची पाल चुकचुकते आहे. पण सरकारी माहितीनुसार त्यांचा हा मृत्यू पूर्णपणे नैसर्गिकच असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. त्यांचे अंत्यसंस्कार झाले, अनेक ठिकाणी त्यांच्या गाण्यांच्या शोकसभा घेऊन आठवणींना उजाळा दिला जातोय. त्यामुळे त्यांचा मृत्यू नक्कीच नैसर्गिक आहे, पण सोशल मीडियावर मात्र अफवांचं पेव फुटलंय आणि म्हणूनच असे नवनवीन धक्कादायक मुद्दे सारखे बाहेर येत आहेत. 13 एप्रिलचा तो काळजाचा थरकाप उडवणारा अंत्यविधी. कॅमेरानी जेव्हा जनाई भोसले यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा सगळंच पालटलं होतं. आजी घराकडे परततीलच असा ठाम विश्वास असणारी नात आज ढसाढसा रडत होती, पण त्या डोळ्यांतील ती भीती काळजाचं पाणी करत होती. जणू काहीतरी भयानक गुपित दडलंय. पण खरा धमाका झालाय अंत्यविधीनंतरच्या या फक्त 48 तासांत. आता आम्ही अशा एका रहस्याचा उलगडा करणार आहोत ज्याने पूर्ण भारतात खळबळ माजवली आहे. मृत्यूच्या आधी म्हणजेच 18 मार्चला आशाताईंनी एक धक्कादायक पोस्ट शेअर केली होती. वाराणसीच्या गंगा घाटाचं ते दृश्य आणि खाली लिहिलेलं ते भयंकर वाक्य, जेव्हा मी त्या पल्याड जाईन तेव्हाच माझ्या या सुरांच्या प्रवासाचा खरा शेवट होईल. आता निरोप घेण्याची घटका जवळ आलीय असं सारखं वाटतंय. पल्याड म्हणजे मृत्यूच्या काळोखातलं जग. 18 मार्चलाच आशाताईंना हा नेमका अंदाज कसा आला की 13 एप्रिललाच त्यांचा श्वास थांबणार? 92व्या वर्षी एखादा माणूस इतक्या अचूकपणे आपल्या मृत्यूची तारीख कशी काय ओळखू शकतो? त्यांनी नेमकं वाराणसीच का निवडलं? काय त्यांच्या घरातल्या वातावरणातून किंवा स्वतःच्या शरीरातून त्यांना असे काही इशारे मिळत होते जे आपल्यासारख्या सामान्य जगाला कधीच उमजले नाहीत? हॉस्पिटलच्या त्या बेडवर त्यांना जे भास होत होते तो कदाचित त्यांच्या त्या सोशल मीडिया पोस्टचा पुढचा भयानक भाग असावा. आता बघा, डॉक्टरांनी जे मृत्यूचं अधिकृत कारण समोर आणलंय ते आहे मल्टी ऑर्गन फेलियर, म्हणजे शरीराचे महत्त्वाचे अवयव काम करेनासे झाले होते, पूर्ण निकामी झाले होते, असं मेडिकल भाषेत सांगितलं गेलंय. आता हे कारण तर लोकांना आधीपासूनच ठाऊक होतं, पण त्यांची ती अफाट संपत्ती, तो मोठा इतिहास आणि ती शेवटची पोस्ट, यामुळे लोकांच्या मनात शंकांची पाल चुकचुकते. पण सरकारी माहितीनुसार त्यांचा हा मृत्यू पूर्णपणे नैसर्गिकच असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. त्यांचे अंत्यसंस्कार झाले, अनेक ठिकाणी त्यांच्या गाण्यांच्या शोकसभा घेऊन आठवणींना उजाळा दिला जातोय. त्यामुळे त्यांचा मृत्यू नक्कीच नैसर्गिक आहे, पण सोशल मीडियावर मात्र अफवांचं पेव फुटलंय आणि म्हणूनच असे नवनवीन धक्कादायक मुद्दे सारखे बाहेर येत आहेत. ही होती आतापर्यंत समोर आलेली माहिती. पण एक विचार करा, आपण फक्त बातम्या ऐकतो आणि सोडून देतो, पण आशाताईंसारख्या महान गायिकेच्या बाबतीत हे काही घडलं ते खरंच इतकं साधं आहे का? 92 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जेवढं यश पाहिलं त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्यांच्या वाट्याला आलं. आज त्याच्या संपत्तीचे आकडे सोशल मीडियावर फिरतायत. कोणी म्हणतंय 100 कोटी, कोणी म्हणतंय 150 कोटी. पण मला सांगा, ज्या माऊलीने आपले 2 तरुण मुलं आपल्या डोळ्यांदेखत जाताना पाहिली, त्यांच्यासाठी या पैशाची काय किंमत असेल? आता वळूया तुमच्या मताकडे, कारण या प्रकरणाचा सर्वात मोठा जज हा प्रेक्षक असतो. त्याला काय वाटतं? ज्या पद्धतीने 18 मार्चला त्यांनी ती पोस्ट लिहिली होती की निरोप घेण्याची वेळ आली, ही केवळ योगायोग असू शकतो का, की खरंच माणसाला आपल्या जाण्याची चाहूल आधीच लागते? तुमचे अनुभव काय सांगतात? तुमच्या ओळखीत असं काही घडलंय का, की कोणत्या व्यक्तीने मृत्यूच्या आधी काही संकेत दिले होते? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट्समधूनच अशा अनेक रहस्यांवर प्रकाश पडू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रभू खुंच्या आणि त्या परदेशातील हॉटेल्सची चर्चा. आज वारसदार म्हणून अनेक नाव समोर येतील, पण आशाताईंचा खरा वारसा ही त्यांची गाणी आहेत की संपत्ती? नेटकरी ज्या पद्धतीने त्यांच्या मुलांच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत ते कितपत योग्य आहे? बऱ्याच सोशल मीडियावर अफवांचे पीक लवकर येतं. आपल्याला कोणावरही आरोप करायचे नाहीत, पण एक चाहते म्हणून सत्य जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तुमचं मत मला हवं आहे. तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले की मल्टी ऑर्गन फेल्युअर हे कारण पडतंय की त्यामागचे हे संपत्तीचं गूढ पोस्टचं कनेक्शन काहीतरी वेगळं सांगते? यावर तुमचं जे काही तर्क असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये मन मोकळेपणाने मांडा. जाता जाता एवढंच म्हणेन, आशाताईंचे स्वर अजरामर आहेत आणि राहतील, पण ज्यांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी आणि प्रश्न आता सहजासहजी मिटणारे नाहीत. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर या प्रकरणाचे पुढील अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंट्सला मी स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग सुरू करू चर्चा कमेंट्समध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओ विशेष बातमीसह. धन्यवाद.